अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ माहीतच असेल। माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरुचरित्राचे बरेच अनुभव आलेले असतील। महाराजांची सेवा किंवा महाराजांचे अनुभव घ्यायचे असतील, आपल्या घरात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे केलं गेलंच पाहिजे। तुमच्या कितीही मोठ्यातल्या मोठ्या अडचणी असू द्या किंवा कोणतेही मोठे संकट असू द्या, ज्या ठिकाणी गुरुचरित्राचा जर ग्रंथ वाचला तर तुमच्या सगळ्या अडचणी पूर्ण होतात। असं म्हटलं जातं की गुरुचरित्राचे 7 गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरात वाचन केले किंवा संकल्पयुक्त सेवा जर केल्या तर तुमच्या कोणत्याही मनातल्या अडचणी असू द्या ते महाराज नक्की पूर्ण करत असतात। ही शाश्वती मी तुम्हाला देते। महाराजांची सेवा कधीही कोणतीही वाया जात नसते। पण गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद ग्रंथ मानला गेलेला आहे। हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाने आपलं आयुष्य बदलून जातं। ह्या माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना माहीतच आहे। तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे की गुरुचरित्र वाचायचं कसं आणि गुरुचरित्र वाचल्यानंतर काय अनुभव येतात, त्याचे नियम कोणते किंवा महाराजांची ही सेवा केल्यानंतर कोणता फायदा होतो हे या व्हिडिओमध्ये आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वतीचे यांचे दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला आहे। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादायिक आहे। संकल्प पूर्तीसाठी म्हणजे आपला कोणताही संकल्प असेल त्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आहे। त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात। हा ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून ह्या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम ह्या ग्रंथातच दिलेले आहेत। हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहात किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे। श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचे असल्यास तर दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या पद्धती किंवा त्या पोथीमध्ये 53 अध्याय आहेत। तर ते 53 अध्याय कसे वाचन करायचे ते बघूया। पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहेत। दुसरा दिवस 10 ते 29 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, 5वा दिवस 36 ते 38 अध्याय, 6वा दिवस 39 ते 43 अध्याय, 7वा दिवस 44 ते 53 अध्याय। तर आपल्याला असे 7 दिवसाच्या काळात 7 दिवसांचं सप्ताह काळ करून म्हणजे 7 दिवसाचं एक पारायण करून आपल्याला गुरुचरित्राचा समाप्ती करायची असते। पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे तुम्हाला समजलंच असेल। श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण व तिसऱ्या दिवशी 37 पासून 53व्या पर्यंत असा क्रम ठेवावा। 1 दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत। पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये। सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचण्याचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गणनाचा दिवस असतो। अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते। मुहूर्त वार बघण्याची गरज नसते, मात्र पोथी वाचताना सोवळे जरूर पाळावेत। अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र। अंतःब्रह्मा शुचिभूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे। वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे। ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळायचे सामान्य संकेत या नियम पुढील प्रमाणे सांगते। सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे। वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी। कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये। वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर
सुपारी ठेवावी आणि तिचे महाराजांचे आवाहन करावे. सोबत आपल्याला उजव्या बाजूला एक रिक्त असताना अंथरून ठेवावे. सप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. सप्ताह कालात ब्रह्मचार्याचे पालन व्हावे. वाचन शुचिभूतपणाने सोहळ्यानेच करावे. वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चिंत अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. सप्ताह केवळ हविष्यान्न घ्यावे. हविष्यान्न म्हणजेच दूधभात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य, साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्राप्तकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजा आरती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्य घेवड्यांची भाजी असावी. रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धावबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजेच संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकून येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सावाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्य शक्यतो घेवड्यांची भाजी असावी. विशिष्ट संकल्पनाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. तर ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल त्यांनी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करा. महाराजांची सेवा ही करताना कधीही कोणत्याही वेळेस वाया जात नसते. आवर्जून तुम्ही ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला फलदायी ठरेल. महाराजांचे खूप सारे अनुभव आहेत. महाराजांची सेवा करताना तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करा किंवा कमेंट्स करा. जर तुम्हाला मांडणी कशी करायची किंवा मांडणी कशी असायला पाहिजे जर बघायचं असेल तर आवर्जून तुम्ही मला कमेंट्स करा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला मांडणी पण बघायची. आवर्जून तुम्ही मांडणीसाठी कमेंट्स करा. तुमचे अनुभव शेअर करा. अनुभव पण सांगितले तर बऱ्याच स्वामी भक्तांना म्हणजे गुरुचरित्र वाचण्यासाठी प्रोत्साहित होतील. गुरुचरित्र पारायणातून एकतरी गुरुचरित्रात पारायण केल्यानंतर एखादा स्वामी भक्तही त्यांना अनुभव आले तरी आपल्यासाठी खूप चांगलं होणार आहे. म्हणून तुम्ही नक्कीच तुमचे अनुभव नक्कीच शेअर करा आणि नक्की सांगा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.